कराड नगरपालिका व कराड शहरासाठी उपयुक्त ठरणारी जेटिंग मशीन व अग्निशामक व्हेकलचं आज लोकार्पण झालेलं आहे। आपल्यासोबत आहेत नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव। काय सांगाल साहेब की ह्या दोन्ही मशीन कराडसाठी कशा उपयुक्त आहेत आणि हा आपल्याला कुणाकडून मिळाला? आज या ठिकाणी कराड नगरपालिकेला अतिशय बहुप्रतीक्षित असलेली ही जेटिंग मशीन 8,000 लिटरची सर्वसाधारण 1 कोटी रुपये किमतीची ही स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे। राज्य शासनाकडून ही आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि कराड शहराच्या भुयारी गटर योजना जी आहे आपली त्या स्वच्छतेसाठी येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही मशीन अत्यंत आपल्याला मोलाची ठरणार आहे। स्वच्छतेच्या दृष्टीनं आज ही 8,000 लिटरची आज आलेली आहे। येणाऱ्या काही काळामध्ये 3,000 लिटरची सुद्धा जेटिंग मशीन आपल्याला प्राप्त होणार आहे। त्याबरोबर आज पाहतो आपण की फायर स्टेशन जे आहे आपलं कुठलाही इन्सिडेंटला आता मोठी गाडी आपल्याकडे आहे, परंतु अरुंद बोळ असतील, छोट्या वस्त्या गावठाण परिसराचा भाग असेल त्या ठिकाणी मोठी गाडी जायला अडचण होती आग लागल्यानंतर। तर त्यासाठी ही गोरखा ही नवीन अत्याधुनिक अशी आपल्याला ही गाडी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। त्यामुळं निश्चितपणे जे गावठाण भागातील किंवा अरुंद रस्त्यांच्या जिथं कुठला इन्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी आपल्याला गाडी निश्चितपणे उपयोगाला पडणार आहे। दोन्ही कोट्यवधीची वाहनं, कोट्यवधी रुपयाची वाहनं ही कराडसाठी उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।